नाशिक पूर्व मतदारसंघात स्वराज्य पक्षानं चांगलंच आव्हान उभं केलं आहे। छत्रपती संभाजीराजे यांचे विश्वासू शिलेदार आणि मराठा क्रांती मोर्चाचे धडाडीचे नेते करण कायकर हे इथून पक्षाची उमेदवारी करत आहेत। जातीविरहित समाजाची निर्मिती करणं हे छत्रपती शाहू महाराज यांचं धोरण होतं। याच पावलावर पाऊल टाकत करण कायकर हे मतदारांना सामोरे जात आहेत। या पार्श्वभूमीवर आडगाव इथे महाराष्ट्र स्वराज पक्ष, महाशक्ती प्रहार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, छावा क्रांतीवीर सेना, ऑल इंडिया पॅन्थर रिपब्लिकन सेना आदींचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संभाजीराजे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रारंभी महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांना अभिवादन करण्यात आले। त्यानंतर उमेदवार करण कायकर यांनी संभाजीराजांचा सत्कार केला। यावेळी रुपेश नाठे यांनी नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडला। ऑनलाईन करण कायकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या आदर्शावर वाटचाल करताना नव्या समाजाची निर्मिती करण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचं मत व्यक्त केलंय। ऑनलाईन कोल्हापूरनंतर नाशिकनं सर्वाधिक प्रेम दिल्याचा उल्लेख छत्रपती संभाजीराजांनी करून सुसंस्कृत महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन केलं आहे। ऑनलाईन छत्रपती घराण्याचे वारस असलेल्या संभाजीराजांच्या हाकेला ओ देऊन असंख्य नागरिक या सभेला उपस्थित होते। मतदारसंघातील घराणेशाही आणि जातीयवाद संपविण्याचा निर्धार या सभेत व्यक्त झाला। छत्रपती संभाजीराजे यांचे विश्वासू शिलेदार आणि मराठा क्रांती मोर्चाचे धडाडीचे नेते करण कायकर हे इथून पक्षाची उमेदवारी करत आहेत। त्यानंतर उमेदवार करण कायकर यांनी संभाजीराजांचा सत्कार केला। संकट काळी पुढे धावला, पुढे पुढे धावला, शंभूराजे घेतली आशीर्वाद, स्वतंत्र भारत झाले तयार, झाले तयार, झाले तयार, आणि हर हर महादेव झाले अमर। संपन्न करावं। ज्यांनी महाराष्ट्राचा इतिहास घडवला, अस्मितावर महामानवतेचं स्वराज्य स्थापन केलं, माणूस सोडून जगता यावं असे अखंड आयुष्यभर मानवमुक्तीचा लढा लढणारे महामानव विश्वरत्न राजर्षी शाहू महाराज आणि सगळ्याच महापुरुषांच्या आणि महामानवांच्या प्रतिमांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। दीप प्रज्वलन महाराजांच्या आणि कृष्णवर या ठिकाणी सहभागी व्यासपीठावर जे मान्यवर आहेत त्यामध्ये थोरात, उमेशजी शिंदे सर, डॉक्टर रुपेश नाठे, रोशन खैरनार, विजय रोशनजी खैरे, नवनाथ वैराळ, वैभव दळवी, मनोरमा पाटील, वंदनाताई कोल्हे यांना विनंती करेल आपणही व्यास आपलंही मनपूर्वक स्वागत। उपस्थित संगीताताई सूर्यवंशी, सविताताई वाघ, योगेश पाटील, प्रवीणजी पाटील यांनाही विनंती आहे कृपया आपणही व्यासपीठावर परंतु बीजेपीने एक मोठा धंदा आणला, जो आणला तर आणला म्हणायला आपण शिकलं पाहिजे। राजे एक मोठी इंडस्ट्री इथे उभी राहिली, ती मात्र ड्रग्सची इंडस्ट्री उभी राहिली। राजे यांनी फक्त आणि फक्त कशा प्रकारे गुन्हेगारीला पाठबळ मिळेल व या ड्रग्सच्या इंडस्ट्रीला पाठबळ मिळेल अशा पद्धतीने काम केलं व इथे छोटी माभी
मोठी बाबी म्हणून काही लोक प्रसिद्ध झाले। दुसरा विषय राजे, इथल्या नगरसेवकांना, आमदारांना, या सगळ्यांना मी नमस्कार करतो, कारण की 365 दिवस इथे रस्त्यांचे कामं चालू असतात, रस्त्यांचे खड्डे बुजवण्याचे कामं चालू असतात, तरी इथे खड्ड्यामध्ये रस्ते की रस्त्यामध्ये खड्डे हे आजपर्यंत आम्हाला कळालं नाही। हे काम फक्त छताखाली माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी पुत्र या नाशिक पूर्व विधानसभेची निवडणूक लढतोय आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास दाखवला, कारण छत्रपती बोलले होते ही लढाई विस्थापितांच्या प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई मी या ठिकाणी लढतोय आणि माझ्यासारखा ह्या दोघाही धनदांडग्यांच्या विरोधात एक सर्वसामान्य शेतकरी आणि मराठा क्रांती मोर्चाच्या चळवळीतील कार्यकर्त्याला या ठिकाणी दिला। राजे, प्रथमतः तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि राजासाठी पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे की त्यांनी सर्वसामान्यांना न्याय दिला या ठिकाणी। राजे, या नाशिक पूर्व मध्ये आमदार राहुल ढिकले आणि गणेश गीते नावाचे 2 उमेदवार आहेत। दोन्ही उमेदवार प्रचंड मस्तवाल झालेले आहेत। आज दिवसभराच्या जर घडामोडी पाहिल्या तर मला असं वाटायला लागलंय मी यूपी बिहार मधली एखादी मतदारसंघातली जाऊन निवडणूक लढतोय का काय असं वाटायला लागलं। कोण कोणाच्या पैशाच्या गाड्या पकडतोय, कोण कोणाच्या रॅलीवर दगडफेक करतोय, कोण कोणाला प्रचार करू देत नाही। अरे हा महाराष्ट्र आहे का आपल्या छत्रपतींचा? हा महाराष्ट्र आहे का आपल्या महामानवांचा? मला एकदा सांगा समोर बसलेल्यांनी, हा महाराष्ट्र आहे? ही संस्कृती आहे महाराष्ट्राची? एकदा सांगा ना, तुमचे तोंड आहेत ना, तुम्ही माझे मतदार आहात। हे बघा, मी स्पष्ट बोलतो, त्यांच्यासारखं असं नाही, आपलं गुडगुडीत नाही, स्पष्ट आहे, कारण राजेंनी माझ्यावर आशीर्वाद टाकलाय आणि सत्य बोलणार आहे, चळवळीचा माणूस आहे। राजे, विकासाच्या बाबतीत एक आमदार होते आणि एक स्टँडिंगचे चेअरमन होते। दोन्ही माणसं त्या ठिकाणी सत्तेच्या खुर्च्या उभून बसले, तरी पण आज होल्डिंग लावताय आणि सांगताय तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही हे करू, आम्ही ते करू। कोण म्हणतो मी खड्डे बुजवेल, कोण म्हणतो मी गुन्हेगारी मुक्त नाशिक करेल। अरे बाबांनो, तुम्ही रोज एकमेकाचे डोके फोडायला लागले। तुम्ही स्वतः गुन्हेगार आहात, तुम्ही काय गुन्हेगारी मुक्त हा मतदारसंघ करणारे? पहिले तुम्ही स्वतःवर एक आदर्श घालून द्या। अरे आचारसंहितेमध्ये निवडणूक लोकशाही पद्धतीने लढायची असते, तुम्ही गुंडशाही पद्धतीने लढायला लागले। आमदार आता मराठा झालेत, आतापर्यंत मराठा समाज कधी दिसला नाही। दुसरे महाविकास आघाडीचे उमेदवार ओबीसी झालेत, त्यांना आतापर्यंत ओबीसीचे प्रश्न दिसले नाहीत। दोघंही आता जातीचं राजकारण खेळायला लागले। पण तुम्हाला सांगतो, तुमच्या समोर जो करण गायकर उभा आहे, अरे ज्या शाहू महाराजांनी माझ्या 12 बलू ते 18 पगड जातीच्या लोकांना पहिलं आरक्षण दिलं, त्यांच्या विचाराचे थेट वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे। नाशिक पूर्व मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय करंजी गायकर, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय दशरथ अप्पा पाटील, देवळाली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय विनोदजी गवळी, सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शरद भाऊ शिंदे, त्र्यंबकेश्वर इगतपुरीचे नाशिकचं आणि संभाजीराजेंचं एक वेगळं प्रेम आहे, ते सांगण्याची गरज नाही। कोल्हापूरच्या पाठोपाठ, कारण कोल्हापूर ही माझी कर्मभूमी आहे, कोल्हापूरच्या पाठोपाठ जर कुठल्या जिल्ह्याने मला सगळ्यात जास्त प्रेम केलं असेल, दिलं असेल महाराष्ट्रात, ते नाशिक आहे। आणि नाशिकमध्ये ग्रामीण भागात जर कुठल्या गावाने मला जर जास्त प्रेम दिलं असेल तर ते आडगाव आहे। आडगावच्या लोकांना मला परत एकदा सांगायचंय, आपण विसरून गेला असेल, पण मी विसरलो नाहीये। राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर पहिला माझा कार्यक्रम कुठं झाला असेल, पहिला माझा सत्कार सन्मान जर कोणी केला असेल तर ते कोल्हापुरात नाही किंवा कुठं दुसरीकडे महाराष्ट्रात नाही, तर ते आडगाव मध्ये झाला आणि ह्याच ठिकाणी झाला। आणि म्हणून माझ्यासाठी ते अनेक जुन्या आठवणी ते सगळे अविस्मरणीय माझे प्रसंग आहेत।
मी माझ्या जीवनात ज्यावेळी पुस्तक लिहिलं जाईल त्या आडगावचं नाव हे निश्चित तिथं कोरलेलं असणार आहे. पण आज आडगावला येताना एक वेगळ्या कारणास्तव मी आलोय. पूर्वी अनेक सामाजिक कार्यक्रम, शिवजयंतीचा कार्यक्रम असेल, राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर माझा सत्कार सन्मानासाठी मी इथं आलो असेल, पण आज मी तुमच्याकडे मागण्यासाठी आलोय. स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र घडवण्यासाठी, एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी मी आज तुमच्या पुढे आलोय. आजपर्यंत मी तुमच्याकडे केव्हा काही मागितलं नाहीये, पण आज काहीतरी मागणी करण्यासाठी आज मी तुमच्याकडे आलोय, विनंती करण्यासाठी आलोय. अनेक लोकांना आश्चर्य वाटते की परिवर्तन महाशक्ती हा शब्द कुणी ऐकला नव्हता आणि एकदमच या महिन्यात परिवर्तन महाशक्ती एकदमच तिचा उगम झाला. स्वराज्य पक्ष सुद्धा पूर्वी स्वराज्य संघटना होती, स्वराज्य संघटना ही स्वराज्य पक्ष झाली या 4 महिन्यात. ही एकदमच का, या घडामोडी एकदम का घडल्या, ह्याच्या मागे उद्दिष्ट काय? अनेक लोक तर्क वितर्क काढत असेल, मला त्याच्यात काही बोलायचं नाहीये. पण हो, स्वराज्य पक्षाची स्थापना एका उद्दिष्ट कारणासाठी झालेली आहे.